श्री नवनाथ ग्रंथ कथासार अध्याय 36. ब्राह्मणपुत्रांना जिवंत केले वटसिद्ध नागनाथाची कथा. श्री गणेशाय नमः. यमधर्माकडून निघालेला रेवणनाथ कैलासास गेला. तेथील महाद्वारावरील शिवगणांनी त्याची चौकशी केली असता तो म्हणाला, मी रेवणनाथ, तुमच्या स्वामीने एका ब्राह्मणाचा पुत्र चोरून आणला आहे. त्या चोरट्याला शासन करून त्या मुलाला नेण्यासाठी मी आलो आहे. ते ऐकून द्वारपालांनी, तुझा गुरु कोणीतरी गंधर्व असला पाहिजे असे म्हणून त्याची हेटाळणी केली. ते ऐकून चवताळलेल्या नाथाने, माझा गुरु कोण तेच मी तुम्हाला दाखवतो. आता पाहाच माझा पराक्रम असे म्हणून स्पर्शास्त्राच्या सहाय्याने तेथील रुद्रगणांना जमिनीला खिळवून टाकले. हे वृत्त कळता शंकरांनी अष्टभैरवांना त्याचा समाचारासाठी पाठविले. रेवणने त्यांच्यावरही स्पर्शास्त्र सोडले. भैरवांनी त्याला जुमानले नाही. त्याचे गण मात्र चिटकून बसले. मग भैरवांनी नाथावर महाभयंकर अस्त्रे सोडली. पण त्या सर्वांचा बिमोड करून त्या पराक्रमी दत्तशिष्याने त्या भैरवांना पुरते जर्जर करून सोडले. ते वर्तमान ऐकून संतापलेले भगवान शंकर शस्त्रसज्ज होऊन स्वतः त्याच्यावर धावले. तेव्हा युद्ध करून वेळ आणि शक्ती वाया घालविण्यात काहीच अर्थ नाही असा विचार करून नाथाने त्यांच्यावर वाताकर्षणाचा प्रयोग केला. या अस्त्रशक्तीमुळे शिवगण, अष्टभैरव व शिव नंदीसह मूर्छित पडले. अंतरिक्षातून भ्रमण करणाऱ्या गंधर्वांनी तो प्रकार पाहिला आणि भयभीत होऊन भगवान विष्णूकडे जाऊन सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून श्री विष्णू त्वरेने नाथापाशी आले आणि त्याला शांत करून रागवण्याचे कारण विचारले. त्याच्याकडून सर्व वृत्तांत जाणून घेतल्यावर श्री विष्णूंनी त्याची समजूत काढली व म्हणाले, नाथा, सरस्वती विप्राचे ते 7ही पुत्र जीवदशेमध्ये माझ्याकडे आहेत. ते मी तुला देतो, पण त्यांच्या देहनिर्मितीचे कार्य तुलाच करावे लागेल. ते मान्य करून नाथाने वातप्रेरक अस्त्राने सर्वांना सावध केले आणि विभक्तास्त्राने शिवगणांना मुक्त केले. त्यानंतर विष्णूने दिलेले ते 7ही प्राण घेऊन तो सरस्वती ब्राह्मणाच्या घरी गेला. तेथे त्याच्याकडून त्याच्या मृतपुत्राच्या देहाचा मेणासारखा मऊ लगदा करून घेतला. त्यापासून 7 लहान पुतळे तयार केले आणि संजीवनीचा प्रयोग करून ते 7ही प्राण त्यामध्ये घातले. त्यामुळे ती 7ही बालके जिवंत झाली. ते पाहून सरस्वती व जान्हवीचा आनंद गगनात मावेना. त्यांनी कृतज्ञतेने नाथाला वंदन केले. 12व्या दिवशी त्या सर्वांचे थाटात बारसे करण्यात आले. पुढे त्या 7ही भावांना नाथाने अनुग्रह दिला. कालांतराने विटेगाव हेच रेवणनाथाचे कार्यक्षेत्र झाले. वटसिद्ध नागनाथाची कथा. पूर्वी सरस्वतीविषयी ब्रह्मदेवाच्या मनात कामभाव निर्माण होऊन त्याचा वीर्यपात झाला. ते वीर्य एका सर्पिणीच्या मस्तकावर पडले. भक्ष समजून तिने ते गिळले. त्यापासून तिला गर्भ राहिला. त्यात अहिहोत्र नारायणाने संचार केला. ही गोष्ट जन्मेजयाच्या सर्पसत्रात गुंतलेल्या अस्तिक मुनीच्या लक्षात आली. तेव्हा तिचे प्राणरक्षण करण्यासाठी त्यांनी तिला एका वटवृक्षाच्या डोलीत लपवले आणि त्याभोवती वज्रास्त्राची योजना करून ते हस्तिनापुरास परतले. तेथे ऋषींची गुप्त बैठक घेऊन वटवृक्षातील सर्पिणीचा वृत्तांत सांगून तिला मारू नये अशी विनंती केली. कालांतराने पद्मिनी नामक त्या सर्पिणीने एक अंडे घातले आणि तक्षकाची ती कन्या पाताळात निघून गेली. त्या अंड्यातून एक तेजस्वी बालक जन्माला आला. त्याचे रडणे ऐकून पत्रावळीसाठी वडाची पाने नेण्यास आलेला कोशधर्म नावाचा ब्राह्मण इकडे तिकडे पाहू लागला. तेवढ्यात स्वर्गस्थ देवांनी आकाशवाणी केली, या वडाच्या डोलीतील दिव्य बालकास तू घरी ने. तो अविहोत्र नारायणाचा अवतार आहे. त्याचे संगोपन कर. त्याचे वटसिद्ध नागनाथ असे नाव ठेव. त्याच्यामुळे तुझी गरिबी जाऊन तुला ऐश्वर प्राप्त होईल. त्यानंतर त्यांनी बाणाने तो वटवृक्ष मोडून खाली पाडला. त्यामुळे त्याच्या पोकळीतील बालक ब्राह्मणाच्या दृष्टीस पडले. कोशधर्म्याने त्याला उचलून आपल्या घरी नेले. त्याला आपल्या पत्नीकडे सुरादेवीकडे दिले. त्याचा समग्र वृत्तांत सांगितला. त्यामुळे तिच्याही मनात वत्सल्यभाव निर्माण झाला. त्यांनी त्याला पाळण्यात घालून त्याचे वटसिद्ध नागनाथ असेच नाव ठेवले. 7व्या वर्षी त्यांची मुंज केली.
एके दिवशी नागनाथ काशी विश्वेश्वराच्या देवळासमोर आपल्या सवंगड्यासमवेत लुटुपुटीच्या मेजवानीचा खेळ खेळत होता. मुलांना लटकाच आग्रह करून वाढत होता. ती मुलेही पुरेपुरे म्हणत खोट्या ढेकरा देत होती. जवळच उभे असलेले दत्तप्रभू ती गंमत पाहत होते. बालरूप घेऊन तेही त्यांच्यापाशी गेले व अतिथीला भोजन द्या असे म्हणाले. तेव्हा मुले त्यांना हा हुसकावून लावू लागले. पण नागनाथाने त्यांची समजूत काढून त्या अतिथीला सन्मानाने खाली बसविले. त्यांना खोटी खोटी आंघोळी घातली, त्यांची पूजा केली व जेवायलाही घातले. त्या उपचारांनी संतुष्ट झालेल्या दत्तप्रभूंनी अंतर्ज्ञानाने तो आर्यहोत्र नारायण असल्याचे जाणले. त्यांनी त्याला तू मनात आणशील तो पदार्थ उत्पन्न होईल, तो पदार्थ सवंगड्यांना खाऊ घाल, पण स्वतः खाऊ नकोस असे सांगून एक मंत्र दिला आणि निघून गेले. त्या सिद्धीने तो आपल्या मित्रांना रोज पक्वान्ने खाऊ घालू लागला. त्यामुळे मुले घरी जेवण करीनाशी झाली. याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी जे सांगितले ते ऐकून त्या मुलांच्या पालकांना मोठे नवल वाटले. या प्रकाराची प्रत्यक्ष शहानिशा करून त्या पालकांनी तो अद्भुत प्रकारे कोश धर्म्यास सांगितला. या संदर्भात त्याने नागनाथाला विचारले असता त्याने घाटावर घडलेल्या सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून कोशधर्म्याला आपल्या मुलावर दत्तप्रभूंची कृपा झाल्याचे लक्षात आले. मग त्यानेही अतिथी पूजनाचा नियम केला. येईल त्याला नागनाथांकडून भोजन देऊ लागला. काही दिवसांनी नागनाथाला दत्तदर्शनाची उत्कंठा लागली. त्याने त्यांच्या दिनचर्येविषयी जाणून घेतले. ते कोल्हापुराशिवाय कुठेही भिक्षा मागत नाहीत हे कळताच तेथे गाव भोजन घातल्यास कोणीही घरी अन्न शिजवणार नाही. मग त्यांना अन्नछत्राच्या ठिकाणी यावेच लागेल. माझ्याप्रमाणे तेही सिद्धान्न खाणार नाहीत, हीच त्यांना ओळखण्याची खूण आहे. असा विचार करून तो कोल्हापुरास गेला. तेथे एका पुजाऱ्याला गाव जेवण घालण्याचा आपला संकल्प सांगितला आणि त्याच्याकडून होकार मिळताच सिद्धता करून ठेवली.